वेलकम फ्रेंड्स. या आपण आता ज्युडिशियल इंटरव्ह्यूच्या थर्ड लेक्चरमध्ये पाहणार आहोत की या ज्युडिशियल इंटरव्ह्यूच्या मागच्या 2-3 लेक्चरमध्ये जे मी काय सांगितलं आहे, महत्त्वाच्या काय गोष्टी सांगितल्या की आपण एक पॉझिटिव्ह अप्रोच घ्यायला पाहिजे आपल्या आन्सर्समध्ये. एक निगेटिव्ह आन्सर नसायला पाहिजे, म्हणजे पॉझिटिव्ह आन्सर्स आपले असायला पाहिजे, सर्वात महत्त्वाचं. तर आजच्या आपण या लेक्चरमध्ये लॉंग आन्सर कसे करायचे ते आपण बघू. हाऊ टू गिव्ह लॉंग आन्सर, वेअर टू गिव्ह शॉर्ट आन्सर्स, त्याबद्दल काही सॅम्पल क्वेश्चन घेणार आहोत. ऑब्विसली अपकमिंग लेक्चर्समध्ये आपण काही सॅम्पल एक क्वेश्चन घेऊ, 100 to 200 क्वेश्चन्स, की त्याचे आन्सर आपण कसे करायला पाहिजे. किंवा मी तुम्हाला सॅम्पल क्वेश्चन पण देईल. ओके, तर नंतर ना करेक्शन ऑफ मिस्टेक. आपण आन्सर देताना आपल्याला असं नंतर ना फील होते की oh shit, I have given wrong answer about this question, and we feel that okay, this is wrong answer, correct answer this. So तर मग आपल्याला जे इंटरव्ह्यू घेणारे आहेत त्यांना आपण सांगायचं का, हे सर सॉरी सर, मी हे जे या क्वेश्चन बद्दल जे आन्सर आहे ते मी रॉंग दिले आणि मला हे करेक्शन करायचं, मला आता रिकॉल झालंय. तर त्याबद्दल आपण कसं करायला पाहिजे, कधी करायला पाहिजे, कधी नाही करायला पाहिजे, त्याबद्दल बोलू. नंतर न आहे सेईंग नो. सेईंग नो केव्हा म्हणायला पाहिजे. ऍक्च्युली जनरली सगळेजण म्हणतात की एखाद्या इंटरव्ह्यू मध्ये नो शब्द किंवा आय डोंट नो, नो जे तिथे शब्द आहेत, नथिंग, नेव्हर, जे निगेटिव्ह वर्ड्स आहेत ते आपल्याला काढून काढून टाकायला पाहिजे. आपल्याला फक्त पॉझिटिव्ह आन्सर्स काय करायला पण पॉझिटिव्ह आन्सर द्यायला पाहिजे. पण असे काही क्वेश्चन आहेत तिथं आपण स्पेसिफिकली नो म्हणून आपला इंटरव्ह्यू आपण डायरेक्ट करू शकतो. त्यामुळे कोणत्या ठिकाणी नो म्हणायला पाहिजे हे आपण घ्यायला पाहिजे. काही असे जे क्वेश्चन आहेत जे त्यांनी पेशन्स टेस्टिंग क्वेश्चन घेतील आपल्याकडनं, की आपल्यामध्ये काय पेशन्स आहे किंवा नाही. जे फर्स्ट लेक्चर पासून मी सांगतोय की पेशन्स इज द मोस्ट. इंटरव्ह्यू जर आपल्याला क्रॅक करायचा असेल तर पेशन्स हा मोठा आहे. मग ते पेशन्स टेस्टिंगसाठी असे काही क्वेश्चन विचारू शकतील, लाईक इरिटेटिंग क्वेश्चन विचारतील तुम्हाला, तुम्हाला थोडे चिडीला आणणारे मधीच वेगळाच प्रश्न विचारतील. म्हणजे आपलं जे क्वेश्चन आन्सर म्हणजे जे कन्व्हर्सेशन चालू आहे त्याच्यामध्ये इंटरप्ट करेल तुम्हाला आणि इरिटेटिंग क्वेश्चन विचारतील, किंवा तुमचं क्वेश्चनचा आन्सर कम्प्लीट होण्याच्या अगोदर, मीन बिफोर युअर कम्प्लिटिंग युअर क्वेश्चन आन्सर, त्यांनी काय करतील मध्येच दुसरा क्वेश्चन विचारतील. किंवा आता एक इंटरव्ह्यू एक घेणार आहेत का दोन इंटरव्ह्यू, तर आपल्यालाही काय ते आपल्याला माहित नाहीये की ऍक्च्युअली तिथं किती इंटरव्ह्यू घेणारे आहेत. तर मग एक इंटरव्ह्यू हायकोर्ट जज असतील, त्यांनी एखादा प्रश्न विचारला आणि त्याचे तुम्ही उत्तर देताय, मध्येच सडनली दुसरे जे इंटरव्ह्यूचे पॅनल आहे ते दुसरा क्वेश्चन विचारू शकतील. तर ठीक आहे, त्याबद्दल पण आपण कसं करायला पाहिजे आणि आपल्याला त्याचं पूर्ण आन्सर द्यायचं आहे, आपल्याला त्याबद्दल येतंय आणि त्यांना सुद्धा माहिती की आता हा या प्रश्नाचं उत्तर त्याला येते, हा तो व्यवस्थित सांगतोय, मग ते लगेच तुम्हाला तिथे स्टॉप करतील आणि नेक्स्ट क्वेश्चन विचारतील. तर एक्सप्लेनेटरी क्वेश्चन सुद्धा तुम्हाला द्यायचे आहेत. जसं मी म्हटलं, लॉंग आन्सर संबंधी आपल्याला काही बोलायचं आहे. आणि मग इंटरप्ट केल्यानंतर ना आपण कसं त्याला ऍडअप करायचं आहे, आपल्याला ऍडिंग द आन्सर कसं करायचे. मीन्स लाईक केक वरती आपण चेरी ठेवतो, मीन्स लाईक पुटिंग द चेरी ऑन द केक, त्याच्यावरती आपल्याला एक ऍडिशनल आन्सर द्यायचा आहे. तर त्याबद्दल आपण बोलणार आहोत. आणि आपला इंटरव्ह्यू जर लाईन ऑफ इंटरव्ह्यू डिरेक्ट कसा करावा, म्हणजे कुठं नो म्हणावं आणि आपला इंटरव्ह्यू डायरेक्ट करावा. मग त्याने असं विचारतील, फॉर एक्झाम्पल टाईप इन विच साईड यू हॅव प्रॅक्टिस. सो तर तुम्ही म्हणू शकता येस, सिव्हिल साईडला. मग ते सिव्हिल साईडचेच क्वेश्चन विचारतील. किंवा त्यांनी विचारतील, फॉर एक्झाम्पल विचारतील, इन व्हॉट एरियाज ऑफ युअर प्रॅक्टिस, म्हणजे स्पेशली तुमचा एरिया कोणता आहे. तर तुम्ही स्पेसिफिकली सांग, मग त्यांनी कंझ्युमर बद्दल विचारतील, तर तुम्ही काय आन्सर देणार, सर आय हॅव डिड नॉट गेट एनी ऑपॉर्च्युनिटी इन द कंझ्युमर साईड प्रॅक्टिस, आय हॅव डन माय प्रॅक्टिस इन सिव्हिल साईड. सो तुमचा क्वेश्चनचा जो एरिया आहे, जो तुमचा पाथ आहे, लाईन ऑफ इंटरव्ह्यू जो आहे, तो कुठे गेला, सिव्हिल इंटरव्ह्यूकडे, सिव्हिल साईडच्या गेला. आणि सगळे क्रिमिनल कट झालं, तुमचं चॅरिटी कट झालं, तुमचं परत कंझ्युमर बी कट झालं, कॉर्पोरेट सेक्टरचे जे पण आहे ते सुद्धा कट झाले, हायकोर्टची प्रॅक्टिस सुद्धा कट झाली, सगळ्या प्रकारचे कट झाले. तर तुमचा पूर्ण जो फोकस आहे तो सिव्हिल कडे गेला. किंवा तुम्ही स्पेसिफिक सांगितलं, नाही सर मी फक्त जेमिनलच्या बोर्डासमोर फक्त अपिअर होतो, बाकीकडे कुठे अपिअर होत नाही. तर तुमचं काय झालं, फक्त जेमिनल कोर्टासमोर, म्हणजे 18 वर्षापेक्षा खाली आहेत त्याबद्दल तुमचा पूर्ण जो
इंटरव्ह्यू आहे तो पूर्ण त्याकडे फोकस होऊन जाईल. मग तुम्हाला विचारलं तर तुम्ही का सिव्हिल कडे प्रॅक्टिस केली नाही, किंवा का तुम्ही कंझ्युमर कडे प्रॅक्टिस केली नाही, का तुम्ही हायकोर्टासमोर अपियर का झालं नाही, तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी होती, किंवा तुम्ही आर्बिट्रेशन साठी का ट्राय केलं नाही, किंवा कॉर्पोरेट सेक्टरला का जॉब वगैरे बघितलं नाही, व्हाय जज. तर मग तुम्ही कशा प्रकारे आन्सर द्यायला पाहिजे. जस्ट लाईक इथं एक दिलं एक्झाम्पल मी, की लाईक आय डिडंट गेट राईट ऑपॉर्च्युनिटी इन दिस साईड. मी अजून तुम्ही 4 वर्ष झालं अजून पण तुम्ही ज्युनियरशिप करताय, तर ऑब्विसली ही जे महाराष्ट्र गव्हर्नमेंट ज्युडिशरीची एक्झाम आहे ती लवकर काही येत नाही आहे. आली तरी रिझल्ट वगैरे आहेत ते लवकर डिक्लेअर होत नाहीत. तर ऑब्विसली 1-2 वर्ष तुमचा ह्यामध्ये काय टाइम स्पेंड झालेला आहे ऑलरेडी. तर मग हे क्वेश्चन तर तुम्हाला विचारणारच, की तुम्ही या साईडला का प्रॅक्टिस केली नाही, या पर्टिक्युलर फील्डमध्येच का प्रॅक्टिस करता. काही जण लेडीज असतील त्यांनी म्हणतील की मी फक्त फॅमिली कोर्टासमोर अपियर झाले, बाकीच्या इथं मी अपियर होत नाही. असे पर्टिक्युलर क्वेश्चन तुम्हाला विचारू शकतात. सो त्याबद्दल पण तुम्ही प्रिपरेशन करून ठेवायला पाहिजे, की मला असे जर क्वेश्चन आले तर त्याचा कसा आन्सर द्यायला पाहिजे. किंवा आर्बिट्रेशन साईडला तुम्ही का प्रॅक्टिस केली नाही, तर त्याबद्दल डिटेल नाही, डिटेल्स मला माझ्याकडे इन्फॉर्मेशन नाही, मला अजून त्यामध्ये राईट ऑपॉर्च्युनिटी मिळाली नाही. मी मात्र सिनियर थ्रू काय करते, मी कोर्टासमोर अपियर होते, असं तुम्ही पॉझिटिव्ह आन्सर्स तुम्ही देऊ शकता. किंवा एखाद्या टॉपिक बद्दल त्यांनी काही क्वेश्चन विचारले तर तुम्ही सांगू शकता, सर आय एम ट्राइंग टू गॅदरिंग दिस इन्फॉर्मेशन ऑन दिस टॉपिक. तर अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, आन्सर्स देऊ शकता. आणि मी केलं हा जो मीपणा आहे तो इंटरव्ह्यू मध्ये जो आहे, सर मी हे केलं, आय आय डिड दिस, आय डू दिस. तर आय हा शब्द एक अवॉइड करायला पाहिजे. त्याच्याऐवजी आपण काय करायला पाहिजे, सर वी हॅव डन दिस, सर वी आर प्रॅक्टिसिंग इन दिस पर्टिक्युलर फील्ड ओनली. मीन्स वी हा शब्द तिथे वापरायला पाहिजे. आय जो आहे तो एक अरोगन्सीपणा दाखवतो. वी जो आहे तो आम्ही केलंय. मीपणा जो आहे तो मराठीमध्ये म्हणतात की मी केलंय, मीन्स आय हॅव डन ओनली. सो आय हा शब्द अवॉइड करायला पाहिजे. तर फॉर एक्झाम्पल तुम्हाला दिलं, फॉर एक्झाम्पल तुम्हाला विचारलं की क्रिमिनल साईडला तुम्ही प्रॅक्टिस केली आहे, तर आता ओल्ड सेक्शन नुसार मी 313 जे आपलं सेक्शन आहे एक्झामिनेशन ऑफ अॅक्युज, तर टायटलचे हेडिंग मध्ये काय दिलंय की एक्झामिनेशन ऑफ अॅक्युज दिलेलं आहे. आपण 313चं जे म्हणतो की स्टेटमेंट ऑफ अॅक्युज आहे. मीन्स अॅक्युजला काही सांगायचं असेल स्वतः त्या केस बद्दल, की ऍडिशनल इन्फॉर्मेशन द्यायची असेल, तर ती स्टेज केव्हा येते ते बद्दल त्याबद्दल तुम्हाला विचारतील, त्याचा ऑब्जेक्ट काय. तर आपल्याला त्या सेक्शन सांगण्यापेक्षा, म्हणजे सेक्शन तर तुम्हाला सांगायचं आहे की या सेक्शन मध्ये हे अमुक अमुक गोष्ट सांगितली आहे, पण त्याच्या मागचं जे लॉजिकल रिझन आहे की व्हाय दिस पुट दिस सेक्शन 313 वरतीच का दिलेलं आहे, त्याचं एक ऑब्जेक्ट तुम्हाला थोडक्यात एक ब्रीफ मध्ये सांगता आला पाहिजे. दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. की सेक्शन तर सगळ्यांना माहिती, तुम्ही पण वाचले, मीही वाचले, त्यांनी तर त्यामध्ये डिटेल त्यांचे स्टडी पण आहे, त्यांची प्रॅक्टिस पण आहे. पण एक सिम्पल एक सिनेरिओ आपण द्यायला पाहिजे की की व्हाय दिस सेक्शन पुट इट. मीन्स हा सीआरपीसीच्या कोडमध्ये किंवा आता बीएनएसएसच्या सेक्शन कोडमध्ये संहितामध्ये का सेक्शन टाकलेलं आहे त्यांनी, त्याच्यात तुम्ही कारण सांगायला पाहिजे की अॅक्युज जो आहे सुरुवातीपासून म्हणजे अटक केल्यापासून फ्रॉम द डेट ऑफ अरेस्ट टिल डेट, मीन्स 313च्या सेक्शन पर्यंत अॅक्युजला कुठेही बोलण्याची संधी दिलेली नाही. मीन्स ही डिड नॉट गेट एन ऑपॉर्च्युनिटी टू स्पीक विथ द जज. मीन्स जजची इंटरॅक्शन करायचं त्याला कधी वेळ येणार आहे, 313च्या वेळेसच त्याचं जज सोबत इंटरॅक्शन होणार आहे. आफ्टर कन्व्हिक्शन नंतर ना काय होणार आहे, आफ्टर कन्व्हिक्शन नंतर ना तर त्याला फक्त एवढं सांगितलं की तुला शिक्षा का कमी द्यावी, का जास्त देऊ नये, या संबंधित त्याबद्दल चर्चा होणार आहे. पण बिफोर द कन्व्हिक्शन जजला केव्हा इंटरॅक्शन करायला मिळणार आहे, ऑब्व्हियसली त्यांनी तर विक्टिमचे स्टेटमेंट ऐकून घेणार आहे, परत जे काही विटनेसेस आहेत, जे काही आय विटनेस असतील त्यांच्याशी इंटरॅक्शन करणार आहे, त्यांच्याशी त्यांनी येणार आहे. हा अॅक्युज नेमका पिक्चर मध्ये केव्हा येतो. तसं थोडक्यात तुम्ही आता यू आर व्हेरी स्कॉलर, यू आर हॅव्हिंग सो मच नॉलेज, बट आय एम जस्ट गिव्हिंग अ ब्रीफ इंट्रोडक्शन की तुम्ही व्हाय म्हणून त्याचं उत्तर द्यायला पाहिजे की व्हाय
313 एक्झामिनेशन ऑफ अॅक्युज दिलेलं आहे. आता फॉर एक्झाम्पल आपणच इथं बघू की 313चं प्रोव्हिजन कशासाठी आहे. सेक्शन 313 ऑफ CRPC. Allow the accused to explain the incriminating circumstances against them. त्याच्या विरुद्ध ही परिस्थिती का उद्भवली त्याबद्दल एक्सप्लेन करण्यासाठी, किंवा क्रिएट अ डायरेक्ट डायलॉग बिटवीन द कोर्ट अँड अॅक्यूज. सो बेनिफिट द बोथ अॅक्यूज अँड द कोर्ट रिचिंग इन कन्क्लुजन. सो ते हे आपल्याला सांगणं महत्वाचं आहे, ना की सेक्शन 331 मध्ये तुम्ही बेअर प्रोव्हिजन उघडून वाचायला स्टार्ट केली. फॉर एक्झाम्पल बघा, इथं आहे 313. Every inquiry at any stage without previously warning to the accused shall after witness prosecution witness. हे आहेच, हे आपण वाचलेलंच आहे की प्रॉसिक्युशनचे सगळे विटनेस संपल्यानंतर न, सगळे एक्झामिनेशन झाल्यानंतर न, आणि डिफेन्सचा कोणताही डिफेन्स विटनेस बोलवण्याच्या अगोदर त्याला काही जनरली केस बद्दल विचारलं जाईल. तर हे आहे, पण आपल्या शॉर्ट मध्ये हे ऑब्जेक्ट सांगता आला पाहिजे की एक त्यांना पण समजा, त्या जजेस लोकांना समजायला पाहिजे की ह्याला व्हाय प्रोव्हिजन इज ऍडेड, हे त्याला रिझन माहित आहे. ओके, तर हे एक ब्रीफ एक्झाम्पल एक टाइप सांगितलं. असं प्रत्येक प्रोव्हिजन बद्दल तुम्ही काय करायचंय, थोडंसं एक डिटेल स्टडी मीन्स या इंटरव्ह्यूला जाण्याच्या अगोदर काही पार्ट आहेत, काही सब्जेक्ट आहेत, त्याबद्दल तुम्ही डिटेली वाचून जायला पाहिजे. तर जर त्यांनी मध्ये जर इंटरप्ट केलं तुम्हाला क्वेश्चन विचारल्यानंतर ना तुमचा आन्सर कम्प्लीट होण्याच्या अगोदर, तर तुम्हाला इरिटेट व्हायचं नाही की माझा आन्सर कम्प्लीट झालं नाही, त्यांनी सेकंड क्वेश्चन कसं स्टार्ट केलं. मीन्स इरिटेटिंग व्हायचं नाही, थोडंसं मराठीत सांगायचं झालं तर रागाला किंवा चिडीला यायचं नाहीये. आणि काही थोडे सेक्शन्स आहेत त्याच्याबद्दल तुम्ही इंटरव्ह्यू जाण्याच्या अगोदर रिकॉल करायला पाहिजे. रिकॉल म्हणजे काय, रिकॉल लिहितो. रिकॉल म्हणजे की एक वाचल्यानंतर ना डोळे बंद करून ते आपल्याला वाचलेली गोष्ट आठवता येते का, किंवा आपल्याला एका सिंपल साध्या सोप्या लँग्वेज मध्ये दुसऱ्याला सांगता येते का, दॅट्स अ कॉल्ड रिकॉल. तुम्ही आता हे पॉइंट्स आहेत, फॉर एक्झाम्पल 10-15 पॉइंट्स आहेत, मी अगेन अँड अगेन कंटिन्युअसली वाचतोय, जस्ट री रिडिंग झालं. ते काय झालं, एक री रिडिंग झालं. काय झालं, ते एक री रिडिंग झालं. री रिडिंग करून काय उपयोग होणार नाही, ते थोड्या कालावधीसाठी ते तुमच्या मेमरीमध्ये राहणार आहे. बट आफ्टर सम टाइम पास झाल्यानंतर ना, आफ्टर लॅप्स ऑफ टाइम झाल्यानंतर ना, तर तुम्ही फॉरगेट होऊन जाणार आहे, तुम्हाला ते आठवणार नाही, तुम्हाला परत री रीड करावं लागेल, परत वाचावं लागेल. तर त्याऐवजी दुसरी टेक्निक आहे रिकॉल. जे काही वाचलंय तुम्ही 2-3 वेळा वाचलंय ते एक आठवण्याचा प्रयत्न करा. जस्ट आता तुम्ही 4-5 वेळा मेन्स पास झालेले आहेत म्हणजे तुम्ही भरपूर वाचले, नो डाऊट. ओके, तर नंतर ना आहे करेक्शन ऑफ मिस्टेक. करेक्शन ऑफ मिस्टेक जस्ट आपल्याला 7-8-10 क्वेश्चन विचारून झाल्यानंतर ना आपला एक असा आपल्यामध्ये एक कॉन्फिडन्स आहे जो बिल्डअप होतो चांगल्यापैकी. हा, आता माझा इंटरव्ह्यू जो आहे 7-8 क्वेश्चन आन्सर दिल्यानंतर ना पण माझा इंटरव्ह्यू जो आहे तो चांगल्या लाईनअप वरती चाललाय, कोपअप जो आपण म्हणतो ते चांगलं चालू आहे. तर मग तुम्ही जर मिस्टेक केली असेल तुमच्या आन्सर मध्ये सांगताना, तर तुम्ही तो चान्स घेऊ शकता. जनरली चुका झाल्या असतील तरी चालतील, तुमचे आन्सर मी सेकंड लेक्चर का फर्स्ट लेक्चर मध्ये सांगितलंय की तुमचे आन्सर्स किती बरोबर आहेत, किती रॉंग्स आहेत, किती करेक्ट आहेत, किती ऍब्सोल्यूट करेक्ट आहेत. नॉट नेसेसरी, गरजेचं नाही आहे. तुम्हाला फक्त की तुमचं जे आन्सर येतं त्यामध्ये तुमचा कॉन्फिडन्स पाहिजे. जसं मागच्या लेक्चर मध्ये आपण सांगितलं की 304 आहे जे आता नवीन अमेंडमेंट आलेलं आहे, रॅश अँड निग्लिजन्स ड्रायव्हिंग संबंधी. ते त्यांनी सांगितलं असेल नाही गॅजेट नोटिफिकेशन वर ते आलंय, त्यांनी म्हणतात आलंय, तुम्हाला माहितीये की ते अजून आलेलं नाहीये. तर तुम्ही त्यांच्यासोबत आर्ग्युमेंट करायचंय का, तर नाही, ऑब्व्हियसली तुम्हाला त्यांच्याशी काय आर्ग्युमेंट करायचं नाही की मे बी आलं असेल सर, आय विल टेक नॉलेज ऑन दिस, लाईट सम ऑन दिस पॉइंट वरती मी नॉलेज दिलं आफ्टर इंटरव्ह्यू. तर अशा प्रकारे तुम्ही त्या गोष्टीचा आन्सर देऊ शकता. आणि तर तुमचा जो इंटरव्ह्यू आहे तो पूर्ण कम्प्लीट झाल्यानंतर ना, जर तुम्हाला वाटलं की नाही तो फारच एक महत्वाचा मुद्दा आहे आणि तो तुम्हाला करेक्ट करायला पाहिजे, आणि त्याचा चुकीचा आन्सर दिल्यामुळे तुम्हाला वाटत असेल
की नाही, त्यांना वाटतं की हे चुकीचं उत्तर दिलं आणि या कॅन्डिडेटला आपण सिलेक्ट करू नये, असं जर ओपिनियन होत असेल आणि तुम्हाला तसं आपण म्हणतो ना एक वाइब्स येतात, व्हायब्रेशन टाईप आपल्याला फील होतं की नाही आपण जे उत्तर दिले चुकीचे दिले आणि ते महत्वाचा मुद्दा आहे, तर त्याबद्दल काय करू शकता तुम्ही, एक इंटरव्ह्यू संपल्यानंतर ना पॅनल जे जजेस आहेत, इंटरव्ह्यू जे घेणारे आहेत, त्यांची तुम्ही काय करू शकता, परवानगी घेऊन परमिशन घेऊन काय करू शकता, पण ती परमिशन कशी हंबल असायला पाहिजे. ती परमिशन घेतल्यानंतर ना तुम्ही ते करेक्ट करायला पाहिजे. तर मोठी एकदम चूक असेल तरच ते चान्स घ्यावा, नाहीतर घेऊ नये, नाहीतर होऊ देऊ. तर नेक्स्ट आहे सेइंग नो, मीन्स अवॉइड नो. शक्यतो आपल्या उत्तरामध्ये एक निगेटिव्ह अप्रोच असू नये, पॉझिटिव्ह मेंटल, आपण म्हणतो ना पॉझिटिव्हली आपण सगळं काम करायचं, तर त्या संबंधी हा हा पॉइंट आहे. तर आता आपल्याला अवॉइड करायचं आहे, त्यासाठी तुम्हाला एकच गोष्ट आहे, ती म्हणजे मॉक इंटरव्ह्यूज देणे. प्रत्येक ठिकाणी 2 3 4 5 वेळा मॉक इंटरव्ह्यू द्यायला पाहिजे, त्यातूनच तुमचं काय होणार आहे, डेव्हलप होणार आहे. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला विचारतील की तुम्ही मोक्काचे ट्रायल चालवले आहेत का, किंवा तुम्हाला अट्रॉसिटीचे केसेस काही चालवले मिळालेत का, किंवा डावरी डेथ सारखे तुम्हाला केसेस हँडल करायला मिळेल का, मर्डर, हाफ मर्डर असेल, 307 वगैरे असेल, तर ते तुम्हाला केसेस हँडल केलेत का, तुम्ही तुमची प्रॅक्टिस कशामध्ये. तर तुम्ही डायरेक्टली म्हणायचं नाही सर बी नो म्हणून असा आन्सर द्यायचा नाहीये. एक पॉझिटिव्ह अप्रोच असायला पाहिजे, लाईक सर माय प्रॅक्टिस इन सिव्हिल अँड फॅमिली साईड, किंवा डील इन पर्टिक्युलरली फोकस माय इज ऑन निगोशिएबल चेक बाउन्स केसेस मध्ये माझा, पण त्यामध्ये तुमचं सखोल ज्ञान असलेलं पाहिजे. हे अजून एक ऍडिशनल पॉइंट आहे. So we don't get opportunity to handle in like a मोक्का सारखे केसेस, जे अट्रॉसिटी सारखे केसेस आहेत, त्यामध्ये मला अजून ऑपॉर्च्युनिटी मिळाली नाही, की मी फक्त डोमेस्टिक व्हायलन्स केसेस हँडल करतो. अशा प्रकारे तुम्ही आन्सर देऊ शकता. डायरेक्टली तुम्ही नो म्हणून आन्सर द्यायचं नाही आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, एक आर्ग्युमेंटेटिव्हच्या मोड मध्ये जायचं नाही आहे. सो डोंट गो इन टू आर्ग्युमेंटेटिव्ह मोड. आर्ग्युमेंटेटिव्ह म्हणजे काय, आता जसं मागच एक्झाम्पल सांगितलं की 304 च्या बद्दल असेल, किंवा दुसरा अजून एक असा एक मुद्दा असेल जो प्रॅक्टिस मधला असेल, सर नाही नाही ही स्टेप्स नंतर ना ही स्टेप्स येते. फॉर एक्झाम्पल समन्स झाल्यानंतर ना पुढची जे पण नेक्स्ट स्टेप असेल, चार्ज फ्रेम करणं, किंवा चार्ज फ्रेम जर केले नसतील तर इंटरलोकेटरी ऑर्डर जी असते किंवा फायनल ऑर्डर असते, त्यामध्ये तुमचा वाद झाला असेल, एक हायकोर्टाचं मत वेगळं असेल, तुमचं मत वेगळं असेल, तर त्यामध्ये काही क्लॅश होऊ नये. तर या संबंधी पण आपल्याला काय करायचं आहे, की सहज बोलता बोलता आपल्याला एक आर्ग्युमेंटेटिव्ह ची एक सवय होऊन जाते आपल्याला, मित्रामध्ये किंवा असेल, किंवा आपल्याला कोर्टामध्ये सुद्धा एक आर्ग्युमेंटेटिव्हचे एक नेचर बनून, ऑटोमॅटिक नेचर बनून जातं, जे नकळत आपल्या बोलण्यामधून निघून जातं. तर त्याबद्दल पण एक काळजी करायला पाहिजे. किंवा अजून सांगायचं म्हटलं तर, सर आय विल चेक फ्रॉम द बेरॅक सर आफ्टर दिस इंटरव्ह्यू, मी बेरॅक मधून चेक करून घेईल, किंवा गॅझेट नोटिफिकेशन वगैरे वगैरे आलं असेल तर ते मी चेक करून घेईल, किंवा एखादं नवीन सायटेशन असेल तर मी ते गो थ्रू करेल. तर अशा वेळी तुम्ही काय करू शकता, एक पॉझिटिव्हली अप्रोच घेऊ शकता. हे अशातली गोष्ट नाही की तेही चूक नाही तुम्हीही चूक नाही, कदाचित तुम्ही बरोबर असाल ते चूक असतील, किंवा ते बरोबर असेल तुम्ही चूक असाल, मीन्स व्हाईस वर्सा. मीन्स आपल्याला तिथं खरं खोटं करायचं नाही आहे. सर्वात महत्वाची गोष्ट, आपल्याला तिथं खरं खोटं करायचं नाही की तुम्ही चूक आहेत, मी तुमच्यापेक्षा किती हुशार आहे, की माझी प्रॅक्टिस बघा एवढी झाली, माझं इन्कम एवढा आहे. काही काही वकिलांची प्रॅक्टिस खूप चांगली चालते, त्यामध्ये हायकोर्ट जजेसची सॅलरी पेक्षा ह्यांचं इन्कम, मंथली इन्कम जास्त असेल मे बी, तरी पण ते अपीयर झाले होत असतील. आपल्याला तिथं त्यांना काही शो करायचं नाही की मी तुमच्यापेक्षा टॅलेंटेड आहे का, आपल्याला फक्त एवढंच दाखवायचं आहे की मी ॲज अ बेस्ट पर्सन आहे त्या डायसवर, त्या सिटिंग वरती जाऊन बसण्यासाठी, हेच आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. किंवा आपण असे ऍडिशनल पॉईंट देऊ शकतो, सर आय विल एनलाइट ऑन दिस टॉपिक, मीन्स मी याच्यावरती ज्ञान घेण्याचा प्रयत्न करेल, किंवा जोर देण्याचा प्रयत्न करेल. जे जे तुम्हाला सुटेबल वर्ड्स वापरतात, जे टेक्स्टबुक मधून तुम्ही घेऊ शकता.
लाईक तुम्ही अजून आन्सर करू शकता, सर आय विल रेफर द टेक्स्ट बुक ऑल्सो फॉर दिस टॉपिक वरती किंवा या क्वेश्चन वरती मी अजून एनलायटन करेल, मी ज्ञान घेण्याचा मी प्रयत्न करेल. किंवा राईट नाव मला अजून रिकलेक्ट होत नाही, रिकॉल होत नाही, तर अशा प्रकारचे तुम्ही काय करू शकता, आन्सर करू शकता. तर आता आय डिड नॉट फाइंड गेट राईट ऑपॉर्च्युनिटी हे एक आन्सर देऊ शकता. सर आय विल गॉन थ्रू इट, सर आय हॅव रीड बट नॉट रिकलेक्ट इट, सर आय एम वर्किंग ऑन इट. सो अशा प्रकारचे तुम्ही काय करू शकता, आन्सर्स देऊ शकता. हे स्वतःचे आन्सर जे आहेत ते नोट डाऊन करून घ्या की असं क्वेश्चन आला असेल तर मी हे प्रकारचं उत्तर देईल, आणि ते उत्तर देताना फंबल होऊ नये. मोस्ट इम्पॉर्टंट टाइम काय होतं की आन्सर एकदम फंबल होतं की ते शब्द तोंडात फसतात. होतं बऱ्याच वेळा आपल्याला बोलता बोलताना एकदम आपण घाबरलेलो असतो, आपण पॅनिक झालेलो असतो की आपल्याला कळत नाही एवढं मोठं 60 58 60 प्लस प्लसचे जे एज ओल्ड पर्सन इंटरव्ह्यू घेतात त्यांनी आपली भीती वाटते थोडीशी, ऑब्विसली आपण थोडं पॅनिक होतो. तर या क्वेश्चन वरती काय करायचं, आपल्याला थोडस प्रिपरेशन करून ठेवायला पाहिजे. तर याबद्दल अजून इंटरव्ह्यू बद्दल लास्ट पॉइंट जो आहे आय आणि वी. तर बऱ्याच वेळा आपल्या बोलता बोलता मी केलं, मी हे केलं, मीपणा जो आहे, आय जो वर्ड आहे तो या आपल्या इंटरव्ह्यू मध्ये येऊ नये. त्याच्याऐवजी आपण वी शब्द हा यूज करायला पाहिजे. जसं आपलं इंग्लिश बोलताना आपलं जे इंग्लिश येत नसेल तर आपण जसं आपण फॉरेन मध्ये बघतो यु नो ऑब्विसली ऑफकोर्स दॅट्स करेक्ट इंडीड, अशा प्रकारचे शब्द आहेत ते इंटरव्ह्यूच्या मध्ये अवॉइड करायचे. सिम्पल क्रस्प जे आपण म्हणतो ना, सिम्पल अँड क्रिस्प लँग्वेज आपण यूज करायला पाहिजे. आपल्याला तिथे ऍक्टिंग करायची नाही आहे, आपल्याला एक डिसेंट पर्सन म्हणून जायचं आहे आणि आपल्याला इंटरव्ह्यू काय करायचा आहे, क्रॅक करायचा आहे. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू फॉर वॉचिंग.